तर नक्कीच तो बॅनरला जो फलंदाज हिट करेल त्याला 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 5 नाही 1000चा पारितोषिक. गोलंदाज तयार. ॲटम ओव्हर द विकेट. दुसरी धाव देखील कंप्लीट. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिसरीचा प्रयत्न. थोडा लेझी क्रिकेट, थोडा अलसी क्रिकेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण सुरेख झाला होता. फेकी थोडीशी उशिरा आणि त्याचा लगेच फायदा उठून घेतला या दोन फलंदाजांनी. 3 धावा कंप्लीट केल्या. 3 संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक कुमार याच्या माध्यमातून फेकलं जाते. परशुराम अँड एकांश 11 टीम विपक्ष स्पृवा अँड शार्विल 11. 9वा मॅच नंबर 9 आपण पाहतोय. पहिला सत्र थोडासा मागे होऊन कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका प्रतुल पाटील याच्या बॅट मधून. 4 धावा. 4 धावा आल्या. प्रतुल पाटील आणि मयूर पाटीलला आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून केली गेली. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला धावा झाल्या धावफलकावरती 12 धावा. यावेळेस वाईड बॉल थोडीशी खराब कामगिरी करत असताना आपण पाहतोय. परिणामी आपल्याला पाहायला मिळाली हा चेंडू स्क्वेअर. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकंदरीत आपण जर विचार केला मयूर कुमारला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चेंडू फेकलेत एकूण 5. त्यामध्ये धावा खर्च केल्या 13. यावेळेस नो मॅन्स लँड. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसणार आहे. चेंडू जाईल डीप मिडविकेट रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आला हा मोठा फटका. 4 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो परशुराम अँड एकांश 11 संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद. धावा आल्या धाव फलकावरती 17. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. कुमार याच्या माध्यमातून फेकलं जाणार ते षटक आपण पाहिलं. थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल आपल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला. इथून मात्र धावसंख्येला रोख द्यावी लागेल. धावसंख्या थांबवावी लागेल. गोलंदाजांना चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कारण मैदानामध्ये आपण जाऊया. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी निवड केले संघाच्या संघनायकानं गोलंदाज असणार आहे मैदानावरती. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नितेश पाटील. फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली. 2 धावाल्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. नितेश पाटील आपण पाहतोय 2 संघ पुढे सरकलाय. 19 धावा धाव फलकावरती. मी विनंती करेन आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय चेतनजी राम पाटील मान्यवरांना विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील स्वागत असणार आहे स्पर्धेमध्ये. कोपर प्रीमियर लीग KPL धमाका 2025 आपण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. तिथे फक्त 1च धाव येईल. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं संघाला आकार देत असताना 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रतुल पाटील आणि मयूर पाटील आक्रमक फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. मात्र जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 1. जे एकंदरीत नितेश पाटीलने 2 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च केला. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 धावा धाव फलकावरती. ॲज ओपनर सलामी वीर अजूनही मैदानावरती आहेत. 4 षटकांचा पहिला सत्र किती धावा जमवतील किती धावांचं लक्ष्य विरुद्ध संघासमोर ठेवतील. दिशा दिले. तंत्राचा वापर युक्ती आणि शक्ती एकत्र केली. फक्त आणि फक्त चेंडूला ढकलून दिलं.
पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चार धावा आल्या चेंडूवरती. 4 न संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्यात. काय कमालीची फलंदाजी. टेक्निकल शॉट्स आपण पाहिना. प्रतुल पाटीलच्या बॅट मधून फक्त पुश केला बॉलला, क्षेत्ररक्षकाला पाहिलं आणि त्याच्या बाजूनं चेंडू आपण पाहिला गेला सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगली फलंदाजी. प्रतुल पाटील एक आक्रमक फलंदाज आहे. कोपरच्या टीम मध्ये खेळतो आणि सुंदर फलंदाजी त्याची आतापर्यंत राहिले. परंतु कोपर प्रीमियर लीग मध्ये या संघाचा संघनायक आहे आणि नक्कीच संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानामध्ये बजावत असताना हा बॉल देखील 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. 2 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि त्याचा लगेच फायदा उठून घेतला. या 2 फलंदाजीने 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 ने संघाच्या धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगला आकडा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये कुमारनं एकूण 17 धावा खर्च केला. त्यानंतर नितेशचं षटक आपण पाहतोय 4 चेंडू फेकले, त्यामध्ये धावा खर्च केला एकूण 9. दिशा दिले डिप्सकर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेला सीमा पार. चौकार आणि चौकार पाहायला मिळतात प्रतुल पाटीलच्या बॅट मधून. सुरेख कामगिरी. आतापर्यंत आपण प्रतुल पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून एकूण 4 चौकार पाहायला मिळाले. सुंदर आणि सुंदर कामगिरी जरूर आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 30. 30 धावा धावफलकावरती. ॲज ओपनर सलामी वीर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतायत. खूप चांगली कामगिरी. फक्त सन्मान दिलाय. काय स्ट्रॅटर्जी आहे इथे प्रतुल पाटीलची. फक्त सन्मान दिला आणि इथे आपण पाहू शकाल षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा म्हणजे 15.50 सरासरी राखत असताना मैदानावरती खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले. 31 धावा धावफलकावरती. ड्रिंक बॉय आमच्या मैदानामध्ये गेलेत. तत्पूर्वी आपण अकरा वाजले. डीजे गोमू काय येईल आता. खूप रात्र झाले, थोडीशी लवकर बोलवायची ना. संघाची धावसंख्या एकूण 31 धावा धावफलकावरती. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. मैदानामध्ये गोलंदाज असेल 3ऱ्या क्रमांकावरती. यावेळेस बिग हिट. ताकदीचा वापर. चेंडूला पाठवल्या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सी मा पार आलाय हा मोठा फटका. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार. गाठत असताना फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय परशुराम अँड 11 काय खेळ राहिला आतापर्यंत प्रतुल पाटीलचा.
स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवत असताना आपली आक्रमकता आपली ताकद सिद्ध करत असताना षटकार चौकारांची बरसात इथे आपल्याला पाहायला मिळते। 37 धावा धाव फलकावरती गोलंदाज आयुषला आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आयुषच्या गोलंदाजीवरती आपण पाहिला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। खूप चांगली फलंदाजी, पहिला सत्र मार्गस्थ आहे, जास्तीत जास्त धावा जमवणं फार गरजेचं असणार आहे आणि त्याच रणनीतीनं धावसंख्या जमवत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती एज ओपनर प्रतुल पाटील ऑन स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार असणार आहे। यावेळी पुन्हा एकदा बेगील जरूर केलाय, तिथे शतरक्षक पोहोचेल तत्पूर्वी चेंडू केलाय वन बाउंस सीमा पार, मागच्या चेंडूवरती षटकार आणि ह्या चेंडूवरती आलाय हा चौकार। प्रतुल पाटील षटकार चौकारांच्या लपड्यात फसलाय, षटकार चौकार दाखवते मैदानावरती। काय गीत लावलं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। पुन्हा एकदा बेगील करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूची पाहणी केली नव्हती प्रतुलनं। बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता इथे थोडासा कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने, त्यानंतर अंतिम चेंडूचा तिसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय। यावेळी सॅक्रुजला केल्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, ज्या विकेटची होती गरज तो विकेट, बड़ी मछली जाल में सब मछुआरे खुश। हा पहिला गडी बाद परशुराम एंड एकाश 11 टीमचा प्रतुल पाटील बॅक टू द पॅव्हलियन, धावसंख्या धाव फलकावरती 41-41। प्रतुल पाटील ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये आलाय, धावसंख्या एकूण 12 चेंडूचा खेळ केला आणि 30 धावांचा खेळ, काय खेळी केले मैदानामध्ये। नवीन फलंदाज दाखल झालाय विघ्नेशला आपण पाहतोय। बघा आयोजकाकडून सूचना आली, तुम्ही पारितोषिक जरूर लावा, पण जे पारितोषिक लावाल ना त्याची कॅश पूर्णपणे आमच्यापर्यंत जमा करा। यावेळेस आपण पाहू शकाल सुरेख कामगिरी, सुरुवात थोडीशी चुकीची केली होती या गोलंदाजानं, परंतु अंत थोडासा चांगला पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या चेंडूमध्ये एक षटकार आणि चौकार कलम, त्यानंतर आपण पाहिला डॉट बॉल, त्यानंतर मोठी सफलता, पुन्हा एकदा डॉट बॉल। सुरेख कामगिरी हे करणं फार गरजेचं होतं आणि तेच काम करत असताना आयुष आपण पाहतोय, आयुषला राईट ऑफ ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळी दिशा दाखवली चेंडूला। लॉंग ऑन रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात, जोपर्यंत चेंडू उचलती तत्पूर्वी थोडासा फंबल झाला, क्षेत्ररक्षक चुकी केली म्हटला तर चुकीला माफी नाहीये, चेंडू गेला सीमा पार, आला या चेंडूवरती चौकार। ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची इतर न मिळालेली साथ आणि त्याचा परिणाम हा चौकार। संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय, 45-45 धावा धाव फलकावरती। उर्वरित अंतिमचं अजूनही 6 बॉलचं षटक शिल्लक आहे, या 7 चेंडूमध्ये किती धावा ठोकतील, किती धावांचं लक्ष स्पृहा अँड शर्वीर 11 संघासमोर ठेवतील हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे मैदानावरती। खूप चांगला सामना आपण पाहतोय या स्पर्धेमधील, हा 9वा सामना, मॅच नंबर 9 आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत विचार केला तरी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। APL कोपर प्रीमियर लीग 2025 चा धमाका पर्व 6 डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी स्पर्धा, आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय। नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते अजय दादा पाटील, सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपर्सचे ओनर,
यांचा खूप मोठा सहकार्य. नक्कीच आयोजक वर्गांचा देखील आपण विचार करू. अमर पवार असतील, मिथुनजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून केलं गेलेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कोपर प्रीमियर लीग एकूण 8 संघ आणि 8 संघामध्ये एकूण 104 खेळाडूंचा समावेश आपण जरूर पाहतोय. आपल्या गावातील प्रत्येक खेळाडूला मिळालेली मोठी संधी. ॲक्रोजला घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. पंच आमच्यापर्यंत वळतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर करतात आणि हा चेंडू स्वेर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 46. 46 आकडा गाठत असताना फलंदाजी करणारी टीम. बिगिट ताकदीचा वापर, चेंडूला पाठवला डीप मिड विकेट रिजन मध्ये. सी मा पार आलाय हा षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या षटकारानं पोहोचले 52. 52 धावा. पुन्हा एकदा ती दिशा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचलेला फेकेल. तत्पूर्वी वेल होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं जरूर केलाय. थोडीशी घाई केली इथे आपण पाहिला विघ्नेशला, परंतु घाईचा परिणाम फलंदाजाला बाद व्हावं लागलं. धाव बाद फलंदाज इथे आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद झालाय परशुराम अँड एकांश 11 टीमचा. धावसंख्या 52. आता मात्र आयुष बुम बुम माट्या, कोपरगावचा माट्या बुम बुम. आता मैदानामध्ये आपण पाहतोय प्रस्थान करत असताना उर्वरित काही चेंडू असतील. आयुष आता मैदानामध्ये उतरलाय, परंतु ऑन स्ट्राइक वरती फलंदाज आहे तो मयूर पाटील. आयुष इथं मात्र ऑन स्ट्राइक वरती असणार आहे, कारण धावबाद झाला विघ्नेश, त्याने स्ट्राइक सोडली होती. आयुष साठी हा बॉल. ताकदीचा फलंदाज आयुष, आणि जरी आपण इथे पाहिलं तर बॅटची किंचित कडा आमच्या मंचावरती देखील आवाज आला आणि आयुष इथे बाद होतोय. एसटी रक्षकानं आपलं काम सफलतेपूर्वक पार पाडलं. सुरेख झेल पकडला आणि आयुषला जसा गेला आयुष तसा माघारी पाठवला. संतोष पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. धावसंख्या 53. 3 गडी बाद. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावा जमाव्या लागतील. इथे हवेमध्ये झेल, क्षेत्ररक्षक तिथे होता, चुकी केली. झेल जमिनीला दान. एक धाव कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. मयूर पाटील आता मात्र ऑन स्ट्राइक वरती असेल. येणाऱ्या चेंडूचा खेळ करेल. मयूर पाटील मध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर करत असताना अप्रतिम फटका. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. मोठा फटका, 6 धावा. सुरेख कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले. हा बॉल देखील तिथे क्षेत्ररक्षक विनोद पाटील काही क्षेत्ररक्षण राहिलंय. सुरेख आणि सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु इथे फेकी थोडीशी उशिरा आणि तिसरे धावेचा प्रयत्न देखील सफल होते. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या या चेंडूवरती आणि एकंदरीत षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये परशुराम अँड एकांश 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती
63 आणि 64 धावांचं भलं मोठं लक्ष स्प्रुवा अँड शार्विल 11 टीम संघासमोर असणार आहे। तर दुसऱ्या सत्रामध्ये स्प्रुवा अँड शार्विल 11 टीम या 64 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल, हा सामना कोण जिंकणार, कोणता संघ पराभूत होणार हे पाहण्यासाठी आणि त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण वळतोय दुसऱ्या सत्रामध्ये। जशा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाज असणार आहे पारगाव गावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचा। तर नक्कीच 64 धावांचं लक्ष्य आणि तो 64 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्प्रुवा आणि शार्विल 11 टीम कशा प्रकारचा खेळ करेल त्या संघामध्ये आपण विनोद पाटीलला पाहतोय। जर विनोद पाटीलने हा सामना जिंकून दिला ना तर दिनेशजी गायकवाड यांच्याकडून तब्बल 3000चा पारितोषिक असणार आहे। एटीएम ओपन केलंय, आता मात्र पारितोषिकांची लई लाट विनोदजी पाटील यांच्यासाठी। सामना जिंकून द्या आणि 3000चा पारितोषिक पटकावा। चला टॉस कडे आपण बोलूया। एका बाजूला असेल प्रिन्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खरतर प्रिन्स 11 आणि त्यांना फाइट करेल निलेश स्मृती। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन्स, एका बाजूने करण पवार तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण पाटील। तरी मी विनंती करतोय हॅलो सर, दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत। मी विनंती करतोय सन्माननीय जलाल शेख सरांना, क्रिकेट कोच नेरुल जिमखाना अँड मुंबई क्रिकेट असोसिएशन, सन्माननीय जलाल शेख सर, मी यांना रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस साठी यायचं। सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। खरतर आज प्रमुख अतिथी कक्षावर आपण पाहताय सन्माननीय जलाल शेख सर, क्रिकेट कोच नेरुल जिमखाना अँड मुंबई क्रिकेट असोसिएशन। हेड इज अ कॉल and it is tell नाणेफेक जिंकलं तरी कारण निर्णय काय असेल? हॅलो चेक। तरी करण पवार अर्थातच निलेश स्मृती संघाने नाणेफेक जिंकले। 4 षटकांची लढत असेल आणि निर्णय असेल बॅटिंग करण्याचा। तरी प्रिन्स 11 संघाच्या वाटेला खरं तर फिल्डिंग आल्या। दुसऱ्या डावाला होती सुरुवात। आम्ही सत्कार सोहळ्याकडे वळतो। मी विनंती करतोय सन्माननीय अलीम सरांना, ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट। अलीम सर, आपल्याला विनंती असेल की आमचा हा शुभ सन्मान आपण स्वीकारावा। आमचे लाडके आयोजक सन्माननीय अमरदादा पवार, मी यांना विनंती करतोय। सन्माननीय अलीम सर, ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर आपण पाहता। मी प्रवीण दादा यांना विनंती करतोय, आमचे लाडके आयोजक, की आपण साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा। अर्थातच मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहता। सन्माननीय अलीम सर, ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट। एका बाजूने मॅच चालू राहील, दुसऱ्या बाजूने सन्मान सुरू राहील। तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय जलाल शेख सरांना, क्रिकेट कोच नेरुल जिमखाना अँड मुंबई क्रिकेट असोसिएशन, सन्माननीय जलाल शेख सर यांचा शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय। आमचे प्रवीण दादा पाटील यांच्या शुभ हस्ते
प्रवीण दादा जुगे यांच्या शुभ हस्ते जलाल शेख सर, क्रिकेट कोच नेरुल जिमखाना अँड मुंबई क्रिकेट असोसिएशन। आज क्रिकेटचं बरचसं नॉलेज आणि ज्यांच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू घडत आलेत असे सन्मान्य जलाल शेख सर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहता। तदनंतर पुढील सन्मान सन्माननीय ब्रह्मानंद दुबेजी सर, ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई अँड नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर ब्रह्मानंद दुबेजी सरांचा शुभ सन्मान। पुन्हा एकदा प्रवीण दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर अँड ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई यांचा शुभ सन्मान सन्मान्य ब्रह्मानंदजी दुबे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचा शुभ सन्मान। तदनंतर नेक्स्ट सन्मान्य अरमान शेख सर, ॲडव्होकेट अँड ॲडव्होकेट इंडिया टीम इंडियाचे जे कर्णधार पद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं, ॲडव्होकेट टीम इंडियाचे टीम कॅप्टन आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मधून सलग 3 सीझन खेळणारे सन्मान्य अरमान शेख यांचा शुभ सन्मान आपण पाहता। एकदा जोरदार टाळ्या। खर तर ॲडव्होकेट इंडियाच्या संघाचे कर्णधार आहेत, पूर्ण भारतीय संघाचं कर्णधारपद ज्यांच्या माध्यमातून भूषविलं जातं असे अरमान शेख सर। खर तर श्रीलंका आणि इंग्लंड इथे जाऊन ज्यांनी खर तर विजय मिळवला या संघाचे कर्णधार आपण पाहताय सन्मान्य अरमानजी शेख सर। आणि लेदर बॉलचा जो आपण संघ पाहता श्रेया स्पोर्ट्स कोपर याचे सुद्धा ते माजी कॅप्टन आहेत सर, माजी कर्णधार आहेत। आपलं सुद्धा मोस्ट वेलकम आणि आपली जी उपस्थिती आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून खरं तर उपस्थिती आपल्या स्पर्धेसाठी दाखवलीत त्याबद्दल तुमचं मी स्पर्धेच्या निमित्ताने आणि आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूयात आवाज सागर पाटील सरांचा। धन्यवाद ठाकूर साहेब। चेंडू मात्र होते फरार, आला है चौकार, 9+4 म्हणजे टोटल 5 आणि पुढील चेंडू फ्रीट। या स्पर्धेमध्ये बघा वकील आलेत, कोच आलेत, जबरदस्त आयोजन आहेत आणि नेहरू जिमखाना म्हटलं की तिथे मात्र योगेशजी पवार आंतरराष्ट्रीय खेळणारा खेळाडू तो सुद्धा तिथे कोच आहे। परंतु इथे मात्र सुंदर असं आयोजनामध्ये असणारे प्रेम, आयोजकांना असणारे प्रेम एवढ्या रात्री सुद्धा मान्यवर इथे उपस्थित आहेत। फ्रीटचा चेंडू होता आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय, पंचांचा इशारा आलाय, चौकार। संघाची धावसंख्या पुढे सरकली, स्कोर गार्ड हल्लाय, डुललाय, फुललाय, बहरलाय आणि स्कोर गार्ड वर स्कोर झालाय 17 पे है खतरा। भाई क्या कहना चाहेंगे इस ओवर के बारे में? आयोजकांची लागलेली घसरगुंडी, लागलेली मेहनत, कसरत कृष्णा शेळके यांनी जर झेल घेतला असेल शंभू ग्रुप करणं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हा चेंडू भिरकावून दिला, अप्पर कट आणि आता मात्र चप 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 आवाज चपराक आणि चेंडू सीमा पार, दमदार षटकार। शुक्रिया डीजे। रात भर जाम से जाम टकराएगा, अभी तो रात बहुत हो गई है भाई, अभी जाम का टाइम निकल गया, अभी तो माहौल है यानी व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम चैटिंग करने का। बराबर है ना अंकित भाई? स्कोर गार्ड स्कोर झाला तो मात्र 23 बिनबाद। सुंदर सुरुवात, शांत संयमी खेळ आणि आता मात्र होळी झाली, महाशिवरात्री झाली, शिवजयंती झाली, सर्व काही झालंय। आता मात्र एकच वराती आणि साखरपुडे। बघा पंचना असतात दीपकजी पाटील सर। सागर पाटील कशासाठी आलेत, सागर पाटीलची कला अदा काय आहे ते मात्र दाखवायचं आहे ते। आणि पाहूया तर झेल साठी 2000 रुपयाचं पारितोषिक शंभू ग्रुप करणार कृष्णा दादांचा। आओ दॅट्स अ व्हेरी गुड शॉट, क्लासिकल ड्राइव्ह आणि आता मात्र
पाडाला पिकलाय आंबा आणि पाहतोय दमदार 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 षटकार 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 षटकार. पद्माकर दादांकडनं कोणी पण मारू द्या. पद्माकर दादांकडनं 6 साठी 1000 रुपये पारितोषिक. परंतु आयोजकांची दादा विनंती आहे तुषार भाई, कारण तर नियम बंधन करत आहे सर्वांसाठी. संघाची धावसंख्या पकड लागतो ते मात्र 31 बिनबाद. सुंदर सुरुवात. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावता धावता चेंडू होते फरार. आला हा चौकार. 4 धाब्याने मात्र टार्गेट आपण सेट करायचं टोटल 4 षटकामध्ये 64 धावांचा आणि आतापर्यंत सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाला 3-3 सामने आहेत आणि 2 जिंकेल तो मात्र होप्स मध्ये उत्साहामध्ये आनंद साजरा करतोय. विनर टीमला मिळणार 40,000, रनर अप टीमला मिळणार 20,000 असे पारितोषिक असणार आहे केपीएल मध्ये. केपीएल धमाका 2025 शानदार पर्व पाहतो आपण. धापलकावर स्कोर गार्डवर धावा लागतात 35 बिनबाद. सुंदर अशी कामगिरी दोन्ही फलंदाज करतायत. कुमार आणि आपण पाहतोय विनोद पाटील असे 2 फलंदाज. शेवटचे 2 चेंडू राहुल पवार साहेबांचं आगमन. जबरदस्त दमदार खेळाडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघा. काय ताकद आहे, काय नाजाकस आहे आणि खेळाडूच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो हा षटकार. 7 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. 10 फलकावर धावा लागतात तर मात्र 6 ने वाढून आतापर्यंत 45. धावा धापलकावर लागल्यात. सुरेख अशी कामगिरी. कुमार आणि विनोद पाटील जबरदस्त कामगिरी करतोय. चौकार षटकार 2 4 4 6. सिंगल डबलला पण प्राधान्य दिलंय ते मात्र गोलंदाजी मध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय सुरेख अशी कामगिरी. पुढचा चेंडू अराउंड द कार्पेट. एक धाव पुन्हा गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न 21 रन दुहेरीमध्ये थोडासा पंपलिंग होतो क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा घेताना फलंदाज पाहायला मिळतात कोपर प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या धापकाला लागतो ते मात्र 2 ने वाढून बिनबाद 47. 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. जर पाणी हवा असेल तर इशारा करा, तुम्हाला पाणी मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. तुम्हा आम्हा सर्वांची एकविरा माय आणि
उचलत्या लाटामध्ये जो कोली नाकवा, जो कोली बांधव जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता उचलत्या दर्यामध्ये जो मासेमारी करतो तो मात्र कोली नाकवा. इथे मात्र विघ्नेश हा चेंडू सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा एकने पुढे सरकतोय. धाव लागतात त्या मात्र 48 बिनबाद. सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजाची, विनोद आणि कुमार याची. विनोद खेळतोय वैयक्तिक धावसंख्या विनोदची पाहायला गेलं तर 30 धावसंख्येवर खेळतोय. 10 चेंडू मध्ये विनोद पाटील. 10 चेंडू 15चं समीकरण. 10 चेंडू 15चं समीकरण. रिव्हर्स अटर्न करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. 9 चेंडू आणि 15चं समीकरण. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज सुंदर कामगिरी करतात. अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाही. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह आणि आता मात्र पाहायला मिळतोय दमदार षटकार. बिग पॅकर नशीब शेठ भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हा. नशीब शेठ भोईर आणि दादांकडनं पारदर्शक लावलेलं आहे. जबरदस्त कामगिरी. अजूनपर्यंत एक सुद्धा फलंदाज बाद झाला नाही. 8 चेंडू 9चं समीकरण. 8 चेंडू 9चं समीकरण. बघा पद्माकर पाटील साहेब दमदार व्यक्तिमत्व. आणि ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर पद्माकर दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि कुमारने जर सामना जिंकवला तर विकेश मेहर पारगाव यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. मित्रप्रेम पाहायला मिळतोय. पारगावचे आता आमच्या गावाल्याने कोपरमध्ये भरपूर हल्लाबोल केलाय. आणि आम्ही आताच जस्ट ज्याचं लग्न झालं प्रफुल्लचं 5 वाजेपर्यंत वरात गाजवली. विकेश मेहरकडनं कुमारने जर सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि या चेंडूवर जर षटकार लगावला तर पद्माकर दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. समीकरण असं आहे, येणारे बॉल्स असतील, येणारे चेंडू असतील 8 आणि बनवायचे आहेत 1 षटकार आणि 3 धावा. टोटल 9 धावा. टार्गेट भलं मोठं होतं पण तो टार्गेटला सहज घेतलंय. 64 धावांचं टार्गेट. दोन्ही फलंदाज, दोन्ही सलामीवीर, ओपनिंग फलंदाज मात्र सुंदर कामगिरी करतात. आणि या चेंडूवर जर षटकार लगावला तर 1000 रुपये होते, परंतु फलंदाजाचा थोडासा प्रयत्न कमी पडले आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका आणि पहिला गडी गारद तो मात्र तंबूच्या आश्रयाला. ओ टू डीजे मास्टर. प्रत्येक क्षेत्रामधला माणूस इथे मात्र आज या आयोजनामध्ये आपली उपस्थिती दर्शवतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल लेवलचे सर्व खेळाडू आहेत, सर्व कोच आहेत, सर्व पदाधिकारी आलेत आणि वकिली क्षेत्रामध्ये जे यांना कोर्टामध्ये कधी टायमिंग नसतं परंतु वेळ काढून सर इथे आलेत. आपल्या मनाच्या अंतकणापासून या स्पर्धेमध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय. एवढ्या रात्री सुद्धा आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल. आणि 7 चेंडू
6 चेंडू 9चं समीकरण. 6 चेंडू 9 धावांची गरज. सामना होऊ शकतोय, सामना जमू शकतोय, सामना बनू शकतोय. अजूनपर्यंत काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही, कारण शेवटचा चेंडू अजूनपर्यंत विकेटवर पडलेला नाही. ज्या खेळपट्टीवर आपण खेळतो ना, त्या खेळपट्टीला एकदा तरी आपल्या पायातील बुट काढून नमस्कार करा. ते खेळपट्टी तुम्हाला सर्व काही कमवून देते. आणि त्या खेळपट्टीमुळेच ज्या आपल्या हातामध्ये बॅट असते, त्या बॅटवर किंवा आपल्या ग्लोव्ज किटवर कधी राग काढू नका. तीच तुमची लक्ष्मी आहे. ज्यावेळेला तुम्ही बक्षीस पात्र होता ना, त्यावेळेला 11 जणांचं संघटन, 11 जणांची एकी आणि त्याने केलेली कामगिरीवर तुम्ही बक्षीस पात्र होता. ज्यावेळेला तुम्हाला बाईक मिळते किंवा कुठली ट्रॉफी मिळते, त्यावेळेला होप्स मध्ये राहू नका. ज्यावेळेला 11 जण क्षेत्ररक्षण चांगले करतात, तेव्हा तुम्ही बक्षीस पात्र होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे क्रिकेट आहे. गावासाठी खेळा, गावाच्या मातीसाठी केला, गावाच्या हितासाठी केला, तर तुम्ही पुढे जाल. जर कुठून आलात तर तुम्हाला पहिले विचारतात, भाई कुठून आलात, तर पहिलं गावाचं नाव विचारतात. तो कुठल्या राज्यातून आला, कुठल्या जिल्ह्यातून आला हे विचारत नाही, पहिला कुठल्या गावातून आला हे विचारतात. म्हणून गावासाठी खेळा आणि संयमी क्रिकेट खेळा, प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा. हाच आमचा तुम्हाला सल्ला असेल या कोपर प्रीमियर लीग मधून. बघा, अपकटर केलाय, चेंडू गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, पळतोय, रेस लागली, झुंज लागली, आलाय हा अराउंड द कार्पेट, चौकार. 9चं समीकरण होतं, 4 आल्यात. सुंदर अशी कामगिरी. महेश पवार साहेब सामन्याचा आनंद लुटतात आणि आमच्या मागे सर्वांना ज्याने पारितोषिक लावले तो मात्र पद्माकरजी पाटील. 5 चेंडू 5 धावांचं समीकरण आणि षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा, अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धडपडतो चेंडू पकडण्यासाठी. त्याचा फायदा मात्र 21 रुपयांचा दुहेरीमध्ये 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्यात. आता मात्र गरज आहे 4 बॉल 3ची गरज. 4 चेंडू 3चं समीकरण. सामना फक्त 1 गडी गमावलाय. काय जबरदस्त टार्गेट, मात्र भलं मोठं होतं. 4 षटकामध्ये 64 धावांचं टार्गेट असताना कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पडलाय. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 धावांची गरज. 3 तिगडा काम बिगडा. 3 चेंडू 3 धावा. रणनीती चांगली आहे. स्वतः पद्माकर पाटील ओनर आहेत या संघाचे. सेफ शॉट बघा, जबरदस्त प्लेसमेंट. चेंडू सिप केला आणि आता मात्र पाहता चेंडू गेलाय सीमारेषेकडे, आला हा चौकार आणि सामना मात्र विन झालाय. हार्दिक अभिनंदन दादा. आणि विनोद पाटील यांची फलंदाजी आतापर्यंत. सामना जिंकल्याबद्दल विनोद पाटील यांना 500 रुपये पद्माकरजी पाटील यांच्याकडनं. खेळाडूंचा तुम्ही मनोबल वाढवता, सर्व होप्स मध्ये आहेत. पाहूया, अमर पवार 2 सामने जिंकलाय. पद्माकर दादाचा संघ 2 सामने जिंकलाय, बरोबर ना? तर आशिष पवार साहेब सुद्धा. अमर पवार 2 सामने जिंकतात. पद्माकर पाटील 1 सामना जिंकला आहे. आणि आता मात्र या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करू असेल